बॉडी बनवायची आहे, फक्त स्वप्न बघून बॉडी नाही होत. त्यासाठी जिममध्ये जाऊन घाम काढायला लागतो, मेहनत घ्यावी लागते, स्वतःला जनावरासारखं ट्रीट करावं लागतं. सुरुवातीला त्रास होईल, पण हा त्रास, हे पेन तू एनर्जीमध्ये कन्वर्ट कर. लोकांचं काम आहे बोलणं, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. रोज स्वतःला एक टार्गेट दे. आज 5 kg उचललंस, उद्या 10 kg उचल, परवा 15 kg उचल. स्वतःचे रेकॉर्ड स्वतः सेट कर आणि स्वतःच त्यांना तोड. लक्षात ठेव, ही दुनिया फक्त पॉवरफुल लोकांसाठी आहे. जर तू कमजोर बनून राहशील तर किड्या मुंग्यांसारखं दुसऱ्याच्या पायाखाली दबून मरशील. गर्दीमध्ये स्वतःला हरवून देऊ नको. त्याच गर्दीमध्ये स्वतःची ओळख निर्माण कर. तुला झालेला त्रास, मनस्ताप तू जिममध्ये वर्कआउट करून काढ. तुझी पर्सनॅलिटी अशी बनव की लोक स्वतःहून तुझ्या जवळ येतील. आज मूड नाही, तब्येत बरोबर नाही, कंटाळा आलाय, असली फालतू एक्सक्यूज देऊ नको. बी स्ट्रॉंग दॅन युअर एक्सक्यूज. जेव्हा दुनिया झोपण्यामध्ये व्यस्त असते तेव्हा तू स्वतःला घडवण्यामध्ये व्यस्त राहा. एवढी मेहनत घे की तुला आरशामध्ये बघितल्यावर स्वतःची लाज नाही तर माज वाटला पाहिजे. जेव्हा तुमचं विजन क्लिअर असतं तेव्हा दुनियातली कोणतीच ताकद तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू नाही शकत. जेव्हा जेव्हा तुझ्या मनात गिवअप करणं येईल तेव्हा तेव्हा तू तुझ्या आयुष्यातील अशा गोष्टींना आठव ज्या फक्त तू कमजोर असल्यामुळे तुझ्यासोबत घडल्या होत्या. एवढी मेहनत कर की जे लोक तुला सल्ला देत होते आज तेच लोक तुझ्या सक्सेसची, तुझ्या हार्डवर्कची स्टोरी दुसऱ्यांना सांगतील. जे लोक बोलतात जिममध्ये जाऊन काय नाही होत, त्यांना दाखव की जिममध्ये जाऊन काय नाही होत. एकच आयुष्य आहे, असं पडून झोपून राहण्यात घालवू नको. उठ, जिमला जा, वजनासोबत स्वतःला घडवण्याची जबाबदारी उचल. स्वतःसाठी वेळ घे, पण त्या वेळेचा चुकीचा वापर करू नको. जिम ही फक्त फिजिकली नाही तर मेंटली सुद्धा तुला स्ट्रॉंग बनवेल. तू फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न कर. तुला आज जेवढा त्रास सहन करावा लागतोय त्या त्रासाला तुझ्या स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट कर. पैसा तर कोण पण कमवतंय, पण शरीर कमवायला हिंमत आणि कष्ट लागतात. ज्या लोकांनी तुझी लायकी काढले त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची वेळ आली. उद्या नाही, आज, आत्तापासून तुझ्या देहाचा पाठलाग करणं चालू कर. वेन यू डिसाईड, नो वन डेअर टू स्टॉप यू.